दिवाळीमध्ये सोन्याचा दर 1.5 लाखांवर जाणार आहे। जागतिक पातळीवर सोन्यातील गुंतवणूक वाढल्याचा हा सगळा परिणाम आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने दरांना आता उसळी घेतलेली आहे आणि ती कायम आहे। सोने दरामध्ये गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 26,000 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीच्या दरात सुद्धा कमालीची वाढ होणार आहे। जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे। मागील 1.5 महिन्यात तब्बल 26,000 रुपये प्रति तोळा मागे सोनं महागलं आहे। सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे। सोन्याचे दर का वाढत आहेत, आगामी काळात सोन्याचे दर किती असतील याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, गेल्या 1.5 महिन्यात आहे तब्बल 26,000 रुपये तोळ्यामागे सोनं उधारलेलं आहे, काय प्रमुख कारण आहे? हो, 1.5 महिन्यात सोन्याचे भाव 26,000 वाढलेले आणि एका वर्षात सोन्याचे भाव हे 46,000 रुपये वाढलेले। एका वर्ष मागच्या दिवाळीत आपण पाहिलं सोन्याचे भाव 80,000 रुपये होते, आता 1,26,000 पर्यंत भाव आलेले। याच्या मागचं जे कारण आहे हे जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे। सगळ्यात पहिले रशिया युक्रेनचं युद्ध, युएस चायनाचा ट्रेड वॉर, युएसचे टॅरिफ रेट्स मुळे सगळ्या देशांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती फरक पडला। इस्रायल हमासचं युद्ध, हे सर्व परिस्थितीमुळे सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट होती ती सातत्याने वाढत गेली। कारण की जेव्हाही काही घडतं तेव्हा सगळी इन्व्हेस्टमेंट ही सेफ्टी म्हणून सोन्यामध्ये जाते, त्यामुळे सोन्याला खूप डिमांड आली आणि सोन्याचे भाव खूप शॉर्ट टर्म मध्ये एवढे वाढलेले आहे। दिवाळीपर्यंत आणखी 2 ते 3,000 रुपये प्रति तोळ्यामागे सोनं वधारेल अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिलेली आहे। भूषण चिंचोळे, पुढारी न्यूज, जळगाव।